कोणत्याही वेळीचा स्वयंपाक करायचा घेतला तरी त्याची सुरुवात होते मात्र पीठ मळण्यापासून. नमस्कार, मी स्वाती. आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी माझं इव्हनिंगचं रुटीन. तर सर्वात अगोदर पीठ मळल्यानंतर मी लसूण सोलून घेत आहे. आज तसं भाजी आणि चपाती बस एवढंच बनवायचं आहे, कारण दुपारचा कढी भात शिल्लक होता. दुपारी स्वयंपाक बनवताना थोडा वेळ भेटला तर लगेच या शेवग्याच्या शेंगा बॉईल करून घेतल्या होत्या, जेणेकरून रात्री स्वयंपाक बनवायला जास्त गोंधळ होणार नाही. मल्टीटास्किंग काय असताना खरंच हे कोणीतरी आपल्या गृहिणींना विचारायला हवं. वेळेचं परफेक्ट मॅनेजमेंट हे जर सर्वात छान कोणाला जमत असेल ना, तर ते प्रत्येक घरातल्या गृहिणींना, मला तरी असं वाटतं. चपाती बनवायला घेत असताना सर्वात अगोदर मी त्याचे गोळे बनवून घेतले, जेणेकरून जेव्हा मी चपाती लाटेल तर जास्त वेळ वाया जाणार नाही, चपाती पटापट होतील. आता गोळे करून घेण्याचा फायदा असा होतो की एक चपाती तव्यावर असताना आपली दुसरी चपातीही लाटून होते. आता लवकर लवकर स्वयंपाक बनवण्याचं कारण असं, जितका कमी वेळ आपल्याला स्वयंपाकाला व इतर कामांना देता येईल तेवढा जास्त वेळ आपल्याला आपल्या घरच्यांसोबत स्पेंड करायला होईल. संध्याकाळचं जितकं लवकर आवरून होईल तितक्या लवकर मी आवरून घेण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून रात्रीचं जेवण आणि झोपण्यामध्ये थोडं जास्त अंतर राहावं. चपाती झाली की लगेचच मी पोलपाट आणि लाटणं हे धुवून ठेवून देते. पोलपाट स्वच्छ वॉश करून झालं की मी आता लगेच बनवायला घेत आहे भाजी. जसं की तुम्हा सर्वांना माहीत आहे, शेवग्याची शेंग ही आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गुणकारी आहे. म्हणून या पद्धतीने मी ही शेवग्याची शेंग बनवत आहे, ज्यामुळे एका वेळी जास्त प्रमाणात आपल्याला ही शेंग खाता येईल. दुपारी शेंग बॉईल करत असतानाच मी मीठ ऑलरेडी टाकलं होतं, जेणेकरून आता मसाल्यापुरतंच फक्त मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, अगदी थोड्या प्रमाणामध्ये. आणि 2 ते 5 मिनटं छान बॉईल करून झाल्यानंतर भाजी आपली झालेली आहे. आता यातली थोडीशी भाजी मी साईडला करून ठेवत आहे आणि बाकी उरलेल्या भाजीमध्ये मी शेंगदाण्याचा कूट ॲड करत आहे, कारण माझ्या नवऱ्याला शेंगदाण्याचा कूट अजिबात आवडत नाही. म्हणून त्यांच्यासाठी मी पहिलेच थोडी भाजी वेगळी करून घेतली आहे. शेंगदाण्याचा कूट छान मिक्स करून झाला की छान भाजीला परतवून घेतलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे. तर अशा पद्धतीने माझं रात्रीचं जेवण तयार आहे. शेंगदाण्याचा कूट थोडासा उरला होता म्हणून त्याची मी चटणी बनवून घेतली. तर माझं रात्रीचं जेवण रेडी आहे. आत्ता बनवलेली भाजी चपाती आणि दुपारचा उरलेला थोडा कढी भात. आमचं छान जेवण झाल्यानंतर मी भांडी पण पटकन उरकून घेतली आहेत, जेणेकरून माझ्या सकाळची सुरुवात देखील छान व्हावी. शक्यतो रात्रीची भांडी मी रात्रीच उरकून घेते, पूर्ण किचन ओटा आवरून घेते, जेणेकरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही आपली एकदम उत्साहाने होईल. रात्रीची भांडी तशीच आपण जेव्हा सकाळी उठून पाहतो तेव्हा खूप वैताग येतो, कंटाळा येतो आणि दिवस पण खूप आळसल्यासारखा जातो. त्याच्यामुळे मी रात्रीची कामं ही रात्रीच करून घेते. तर असं होतं माझं रुटीन. कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका हां. बाय.